संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड शहरामध्ये आज प्रचंड मोठा मूक मोर्चा निघतोय। या मूक मोर्चाला मराठा समाजातील सर्व वरिष्ठ नेते सहभागी होत आहेत। या मोर्चामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। स्वतः नरेंद्र पाटील आपल्याबरोबर आहेत। समाजाचा प्रचंड मोठा मोर्चा निघतोय। संतोष देशमुखांची निर्गुण हत्या झालेली आहे, तुम्ही सहभागी होताय, काय भूमिका? खरं म्हणजे आम्हाला अपेक्षित होतं की मारेकरी पकडले जातील आणि आकाई पकडला जाईल, परंतु अजूनही आकाई पकडलेला नाही आहे आणि काही मारेकरी पकडले आणि काही मारेकरी अजून मुकाट सुटलेले आहेत। आता ह्यांना जो पाठराखण करणारा आहे, हा जो आका आहे, या आकाचाही शोध लावण्यात आला पाहिजे। परंतु आज बीड जिल्ह्यामधली काही भयानक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। हत्या झाली ही गोष्ट खरी आहे, मग पोलिसांनी दिलेले शस्त्र परवाने त्याच्याबद्दलच्या कारवाई सुरू झालेल्या आहेत। आईचं शस्त्र परवाना पोरगं वापरते, बापाचं शस्त्र पोरगं वापरते, पोरगं त्या ठिकाणी म्हणतात ना फटाकड्याच्या बंदुकी उडवल्यासारख्या गोळ्या झाडतंय आणि व्हिडिओ काढतंय, ती गोष्ट आज लक्षात आलेली आहे। शेतकऱ्यांचं असणारं पीक कर्ज, ज्या गावांमध्ये मराठा समाजच पूर्णपणे आहे, त्या मराठा समाजाच्या गावांमध्ये इतर जातीतल्या लोकांचे पीक विमा कसे उतरवले जातात, हा एक मोठा स्कॅन्डल आहे, ज्याचा उल्लेख आमदार दस साहेबांनी केला। अजून एक गोष्ट माझ्या उघडकीस आलेली आहे की खास करून परळीमध्ये बऱ्याच वर्षापासून किंवा अजूनही त्या ठिकाणी स्त्रियांचे असणारे गर्भपात, हा एक मुद्दा आलेला आहे। त्याच्यानंतर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून गुन्ह्याचं बरोबर छडा लावला जात नाही। असंख्य प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये आज निर्माण झालेले आहेत, जे महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्यामध्ये नाही। म्हणजे गँग ऑफ वसापूर म्हणतो ना, एक पिक्चर आला होता, तसं मला असं वाटायला लागलं की बीड जिल्ह्यामध्ये एक गँग ऑफ कराड अशी इथं निर्माण झालेली आहे। याचा कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी सोक्षमोक्ष लावणं फार गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडांचं नाव घेतलं जात आहे आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात, याबद्दल काय भूमिका? खरी गोष्ट आहे। आपण आजकाल आम्ही जे आता या निवडणुकी झाल्या, त्या निवडणुकीच्या जल्लोषाचे फोटोग्राफ बघा, त्या निवडणुकीच्या निमित्ताने काही केंद्रावरचे असणारे व्हिडिओ शूटिंग, मतदान केंद्रावरच्या व्हिडिओ शूटिंग्ज आपण बघितले तर बघा, ह्याच्यामध्ये स्पष्ट झाले की त्यांचे संबंध धनंजय मुंडेंशी खास आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंचे पण स्टेटमेंट बघितलं, पण ते काय गेलं, धनंजय मुंडेंनी कातडी वाचवण्यासाठी ते स्टेटमेंट दिलेले आहेत, परंतु त्यांना जे खरी गोष्टी माहिती आहेत त्यांनी मीडियाच्या समोर येऊन बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा केला पाहिजे। चोराला, गुन्हेगाराला, त्या ठिकाणी हत्याराला पाठीशी घालणं हे धनंजय मुंडेंना शोभत नाही। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जी हत्या करण्यात आली त्याचे काही फोटो वगैरे जे आलेत, त्याच्यामुळं जी चीड येते ती चीड सगळीकडे दिसते। आजच्या मोर्चात सुद्धा चीड दिसते। जरंगे पाटील असं म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आपल्याला मोर्चे काढणं गरजेचं आहे। ही वस्तुस्थिती आहे। मलाही काल परवा नागपूर अधिवेशनामध्ये फक्त पाठीची बाजूचे फोटो बघितल्यानंतर माझ्या अंगावर काठा उभा राहिला। काल परवा मला त्याच्या चेहऱ्याचा, त्याच्या पोटावरच्या असणाऱ्या जखमा, त्याचे डोळे, हे फोटो मला एकाने पाठवले। मी कुणाला सर्क्युलेट नाही केले, पण परिस्थिती बघताना वाईट परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे। आणि गृहमंत्री, मुख्यमंत्री जर मनसुख हिरेन प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅकवरती एखादी केस चालवून, म्हणजे विरोधी पक्षाचे नेते असतानाही त्यांनी एवढं मोठं गोष्ट महाराष्ट्राच्या उघडकीस आणलं, मग आज 19 दिवसानंतर ही वाल्मिक कराड आणि त्याची टीम का गजाआड होऊ शकत नाही, हा माझ्यासारख्या सामान्य मराठा कार्यकर्त्यांचा तो प्रश्न आहे। तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यांच्याकडे तुमची मागणी काय आता? माझी तर स्पष्टपणे मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजितदादा पवारांशी चर्चा केली पाहिजे। अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब, तिघा नेत्यांनी इकडे एकत्र बसलं पाहिजे। आणि जर हे सगळे जे आरोप जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंच्यावरती होत असतील, तर धनंजय मुंडेंनी ही नैतिक जबाबदारी समजून तात्पुरतं आपल्या पदावरचा, या ठिकाणी असणाऱ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। किंबहुना अजितदादा पवार हे स्वतः त्या गावाला पीडितांना भेटून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये एकच नाव, म्हणजे वाल्मिक कराडांचं नाव सगळ्यांशी गुंतलेलं आहे, पण एकच नाव जे जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रात जर चालत असेल, तर अजितदादा पवारांनी त्यांच्या मित्राला, त्यांच्या असणाऱ्या मंत्र्याला थोडा वेळ जर अलिप्त ठेवलं तर काय हरकत नाही। कारण लोकांनाही काय जाणीव आहे की इथं चौकशी होणं निष्पर्य होणार नाही, इथे कुठेतरी दबाव होईल आणि अशा दबावाला बळी पडून
परत धनंजय मुंडेंचं नाव याच्यामध्ये गुंतवण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पदाप्रमाणे त्या ठिकाणी अलिप्त राहावं असं मला वाटतं. तर हे होते नरेंद्र पाटील. धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन निष्पक्ष चौकशी होण्यासाठी पदापासून अलिप्त राहावं अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केलेली आहे. कॅमेरामन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.